आणि कृपा देवका तुमच्यावर, विशेषतः मला तुझ्या क्रूसाच्या आड ठेवले. मी नाही तर देवबापा पवित्र आत्मा तुझं कार्य या मंडळीमध्ये आमच्या जीवनामध्ये होऊ दे. पुन्हा एक वार देवबापा तुला धन्यवाद देते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ही छोटीशी प्रार्थना मी तुला सादर करते म्हणून ती तुला आमेन. काल एक सेमिनार मी अटेंड केलं, म्हणजे मला तिथे बोलवलं होतं देवबापाच्या वचनाची सेवा करण्यासाठी. पूर्ण दिवसभर होतं ते सेमिनार श्रीगोंद्यामध्ये, क्राइस्ट चर्च ऑफ श्रीगोंदा, आणि सकाळपासून ते 5 वाजेपर्यंत होतं शिकेल. 2 सेशन माझ्याकडे होते देवबापाच्या वचनातून त्यांना महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा एक गायडन्स करण्यासाठी. आणि खूप आनंद वाटला त्याही मंडळीमध्ये गेल्यावर. अत्यंत आविष्कार आपण महिला होत्या आणि अनेक वेगवेगळ्या विभागातून त्या आलेल्या होत्या. दौंडवरून, विसापूरवरून, बारामतीवरून, पुण्यावरून, श्रीगोंद्याच्या, आणि छोटे छोटे जे टाउन्स होते तिथे जे गाव होते तिथून देखील त्या महिला म्हणतो बसेस करून किंवा गाड्यांनी जसं अवेलेबल होईल तशा त्या आल्या होत्या. आणि त्यांच्यामध्ये देखील देवबापांनी वचनाची जी सेवा दिली होती ती पूर्ण करत असताना, त्यांच्या काही समस्या ऐकत असताना, त्यांच्याशी बोलत असताना खूप प्रकाशाने जाणवलं की जग बदलत आहे, सर्व काही बदलत आहे, महिला देखील बदलत आहे. आजची महिला वर्किंग वुमन ज्याला आपण म्हणतो, आणि सगळं बदलत आहे. परंतु देवबापाचं वचन जे युगाच्या प्रारंभी आपलं गेलं ते मात्र आपल्याकडे असताना आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपण बाकीच्या गोष्टींना जास्त महत्व देतो. त्यांच्या आणि माझ्या कम्युनिकेशन मधून किंवा बोलण्यातून मला ह्या प्रकर्षाने गोष्टी जाणवत होत्या. आणि जरी सर्व जग बदललं, सर्व जरी झालं, तरी देवबापाचं वचन जे आहे ते कधीही न बदलणार आहे आणि ते सदा सर्व काळ राहणार आहे. युगाच्या प्रारंभापासून ते युगाचा जो अंत होणार आहे आणि त्याच्यानंतरचंही जे जीवन आहे ते देखील आपल्याला या पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे. परंतु आज जसं एदेन बागेमध्ये, एदेन बाग सगळ्यांना माहिती आहे, मी तिथे छान 2 सेशन ते घेतले, असं कम्युनिकेशन करूनच घेतले आणि मला आनंद वाटला. आज आपल्याकडे वेळ, मला लिमिट कमी आहे, मला पूर्ण दिवस नाहीये, परंतु तरी देखील जेवढं होतं होईल तेवढं आपण त्या पद्धतीने देवबापाचं वचन ग्रहण करूया. एदेन बाग आपल्या सगळ्यांना माहित आहे. एदेन बागेमध्ये देवबापांनी आदाम आणि हवा यांना उत्पन्न केलं आहे, तिथे त्यांना ठेवलं. ओके नाही, ही सगळ्यात पहिली कुटुंब संरचना होती आपली. म्हणजे जर बघितलं तर कुटुंबाची स्थापना परमेश्वराने त्या एदेन बागेमध्ये केलेली आहे. आणि देवबापाचा उद्देश मानव निर्मितीचा हा खूप छान होता. जर आपण काढूया उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि 27 आणि 28 वचन, आणि जर मिळालं तर पटापट वाचायचं. उत्पत्ती याचा पहिला अध्याय. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, परंतु पहा, बहुतेक पहा, पृथ्वी व्यापून टाका आणि सत्य टाका. समुद्रातील मत्स्य, आकाशातील पक्षी, पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी वर्ग यावर सत्ता करा. आमेन. देवबापांनी जो मनुष्य निर्माण केला, मग याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हे दोन्ही आहेत, पुरुष आणि स्त्री. जो मनुष्य निर्माण केला तो त्याच्या प्रतिमेचं निर्माण केलं. आपण आपल्या आरशामध्ये जेव्हा आपलं प्रतिबिंब पाहतो ना, सगळेजण आरशामध्ये पाहतो की नाही, काय दिसतं? दुसरी व्यक्ती दिसते का? आपणच दिसतो ना आपल्याला, प्रतिरूप आपलं. आणि अशा पद्धतीने देवबापाचा हेतू खूप छान होता मानवाला निर्माण करण्याचा. अख्खा अवघी सृष्टी, अवघी पृथ्वी, सगळं त्यांनी हे केलं, परंतु मानव मात्र खास विशेष उद्देशासाठी त्यांनी निर्माण केला. तो म्हणजे त्याचं प्रतिरूप असं निर्माण केला. आणि नुसतं निर्माणच केला नाही, तर त्याला काही जबाबदाऱ्या, आशीर्वाद तर पहिले दिले, पण आशीर्वादाबरोबर जबाबदाऱ्या पण येतात आणि त्या जबाबदाऱ्या देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि आशीर्वाद देखील सांगितले की काय करायचंय. आता यामध्ये जेव्हा आपण उत्पत्तीचा 2रा अध्याय पाहतो आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक स्त्री कशा पद्धतीने, तिला कशासाठी निर्माण केलेलं आहे याचा उद्देश आपल्याला समजतो. जर उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि 18वं वचन आणि जर 22वं वचन आपण वाचलं तर याच्यामध्ये आपल्याला समजतं. वाचा आपण उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि 18 आणि 22 वचन. परमेश्वर देव म्हणाला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, त्याला अनुरूप सहकारी निर्माण करेल. बघा, देवबापाचं वचन आपल्याला सांगतं सर्व बहिणींना की
जो उद्देश देवबापाचा होता की प्रतिरूप असं निर्माण केला, परंतु खास स्त्रीविषयी म्हटलेलं आहे की पुरुषासाठी सहाय्यक असा अनुरूप मिळाला नाही, म्हणून स्त्रीची निर्मिती झालेली आहे. जर दुसरा अध्याय आपण घरी गेल्यानंतर जर वाचलं तर आपल्याला छान समजेल, पहिला आणि दुसरा अध्याय, की जेव्हा आदामाला त्या एदेन बागेमध्ये ठेवलं आणि सर्व पशु पक्षी जे काही असेल त्या सगळ्यांना त्यांनी नावं दिले, त्यांची जोडी बरोबर केली, पण याला मात्र कोणी मिळालंच नाही, त्याला मॅचच झाला नाही. मग त्याला पूरक असा जर साथीदार असेल तर ती स्त्री आहे. म्हणून आज आपण पाहतो की पुरुषासाठी स्त्रीला निर्माण केलं, पूरक असं केलं, म्हणून स्त्रीचा दर्जा काही खाली नाहीये किंवा कमी नाही आहे. आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे, पितृसत्ताक संस्कृती आहे, आणि ही जर संस्कृती आता आपण पाहतो, परंतु हे त्या एदेन बागेपासून तो सिद्धांत आहे आणि ते सिद्धांत आपण बदलू शकत नाही. परंतु स्त्रीला जो दर्जा दिला तो कमीपणाचा किंवा समानतेचा नाही दिला. जर 22व्या वचनामध्ये आपण पाहिला तर त्याच्यामध्ये दिले की ती नरापासून तयार केली, म्हणून तिला नारी असं म्हटलेलं आहे आणि त्यांना तिला काय केलेलं आहे, सोपवलेलं आहे. आणि मग तिथून पुढे बघतो आपण की ती कुटुंब संरचना तयार झालेली आहे. सगळ्यात महत्वाची म्हणजे बहिणींनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपला जो ख्रिस्तामध्ये किंवा ख्रिस्ती मंडळीमध्ये किंवा ख्रिस्ती कुटुंबामध्ये किंवा देवामध्ये या भूतलावर येण्याचा जो उद्देश आहे ना, तो समजून घ्या. आता खूपच सगळं बदललंय, मी पहिलंच सांगितलं तुम्हाला, आणि झालंय काय, शिक्षण आलं, सगळं आलं आणि चांगली गोष्ट आहे, ती येणारच आहे, कारण ज्ञानाची वृद्धी होणार आहे शेवटच्या दिवसामध्ये. परंतु कुठेतरी आपण आपली जी भूमिका आहोत, आपलं जे अस्तित्व आहोत ते विसरलोय का, हा पण एक मोठा प्रश्न, एक चिंतनाचा होतो आणि ते विसरता कामा नये. प्रत्येक जी इथं बसलेली भगिनी आहे, माता आहे, मुली आहेत, छोट्या मुली आहेत, प्रत्येक बहिणीने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ऍज अ ख्रिस्ती वुमन म्हणून. आणि आपल्याला तर खास विशेष जबाबदारी दिलेली आहे, कारण आपण जगापासून वेगळे केलेले आहोत. देवबापाचं वचन सांगतं की बोलवलेले पुष्कळ आहेत, परंतु निवडलेले काय आहेत? हा, काल पण मी तिथे तेच बोलले, त्या महिलांना भरपूर मोठ्या संख्येने होते. म्हटलं आज सगळीकडे जगामध्ये खूप मोठमोठे कार्यक्रम, सगळं, मला पण कॉलेजमध्ये बोलायचं होतं, कॉलेजमध्ये वेगवेगळे कार्यक्रम करायचे होते, परंतु मी इथं आले. मग ते तेच म्हणे की तुमच्या तिथं कार्यक्रम नाही का? म्हटलं आहे, कार्यक्रम आहे, परंतु मी इकडे आले, मला ह्याच्यामध्ये जास्त आनंद आहे. जर देवबापाचं वचन सांगायचं आहे, त्याची सेवा करायची आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पेक्षाही मला इथे जास्त आनंद आहे. म्हणजे त्यांना हे सांगत होते की बोलवलेले पुष्कळ आहे, पण आज तुम्ही सगळं वेळ काढून इथे आलेला आहात, काही ना काही काम, महत्वाचं काम असेल, प्रत्येक जबाबदारी असेल, पण ही सर्व दूर केली आणि आपण कुठे आलो? देवाच्या मंदिरामध्ये त्याची उपासना करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, वचन ग्रहण करण्यासाठी, त्याचं अनुकरण करण्यासाठी, आणि ही खूप मोठी जबाबदारी आहे, हो की नाही? म्हणून बोलवलेले जरी पुष्कळ असले, परंतु त्या निवडण्यामध्ये आपली गणना असावी अशी परमेश्वराची इच्छा आहे, आणि खास महिलांसाठी. एदेन बागेमध्ये जी व्यवस्था कोलमडली, सगळे म्हणतात की हवेमुळं कोलमडली. काय केलं हवेने? सांगा काय? फळ खाल्लं, फळ खाऊन काही होणार नाही, परंतु देवाने जी आज्ञा दिली होती, काय दिली होती आज्ञा? की या झाडाचं फळ खाऊ नको, खास वर्षी या आदामाला पण दिली होती, हवेला पण दिली. आता तो विषय खूप वेगळा आहे, माझा मग मेन विषय जाईल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवतो की हवेमुळे काय झालेलं आहे, तिने ते फळ त्यालाही दिलं आणि ती व्यवस्था मोठी, देवाच्या आज्ञेचा भंग झाला. हवा त्या कुटुंबाच्या पतनाचं कारण झाली आणि देवबापाने ते कुटुंब एदेन बागेतून बाहेर काढलं आणि त्यांना पृथ्वीवर आणण्यात आलं. पृथ्वीवर किंवा कुठे, परंतु ते एदेन बागेतून देवाच्या समक्षतेमधून ते बाहेर आले. त्याचं कारण हवा झालं. नवीन करारामध्ये आपण बघतो की जरी ती व्यवस्था एदेन बागेमधली विस्कळीत आणली, हवेमुळे झाली, तर नवीन करारामध्ये ती व्यवस्था कोणामुळे पुढे सुरू झाली? कोणामुळे? मरिया, प्रभू येशू ख्रिस्ताची आई, हो ना? एवढ्या त्या स्त्रियांमध्ये मरियाची निवड करण्यात आली आणि आपल्याला माहिती की शुभवर्तमानाचं जर आपण दुसरा अध्याय बघितला तर मरियाला सांगितले, ही कृपा पावलेली स्त्री आहे आणि तुझ्यापासून काय होणार आहे?
पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि पवित्र आत्म्यापासून तुला जो पुत्र होईल तो या जगाचा उद्धार करण्यासाठी आणि या पापापासून सर्वांना सोडवण्यासाठी तो या जगामध्ये येणार आहे. एडेन बागेमध्ये स्त्रीला जे सांगितलं होतं की तुझी संतती काय करणार आहे, ते सैतानाचं काय करणार आहे, डोकं ठेचणार आहे. आणि ही भविष्यवाणी नवीन करारामध्ये पूर्ण झाली. म्हणून स्त्रिया ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत देवबापाच्या दृष्टीने देखील. सगळ्यात पहिलं जे दर्शन देवबापाने दिलं ते कोणाला दिलेलं आहे, पुनरुत्थानानंतर महिलांना दिलं. आणि महिलांना ती जबाबदारी दिली की जाऊन आता तुम्ही काय करा, तुमच्याकडेच ठेवा असं सांगितलं का, मी दर्शन दिलं, तुम्हालाच आशीर्वादित केलं. आता आपली जबाबदारी काय आहे की आपल्याला जाऊन सांगायचंय. तुम्ही सांगा, ही शुभ वार्ता आहे, ही सुवार्ता आहे. आणि सगळ्यात मोठी जबाबदारी ती आपल्याला दिलेली आहे की आपल्याला देवबापाच्या वचनातून इतरांना सांगायचं आहे आणि त्यांना त्यामध्ये घेऊन यायचं आहे. आणि हे काम महिलांशिवाय कोणीही चांगलं करू शकत नाही. त्या एडेन बागेमध्ये सैतानाला माहित होतं की कोणाला धरायचं. आदामाला त्यांनी धरलेलं नाही किंवा आदामाला सांगितलं नाही, त्यांनी हवेला सांगितलं. आता म्हणतात की हवेला भुरळ पडली, ती भुलवली गेली, शब्द पण आहे, गेली असेल. परंतु तिच्यामध्ये कन्व्हिन्सिंगची जी ताकद आहे ना एका स्त्रीमध्ये ती खूप जास्त आहे. तुम्ही बघा, एखादं काम जर तुम्हाला करायचं, अरे घरामधलंच उदाहरण घ्या, तर माझ्याच मुलांचं उदाहरण घेते. जर काही एखादी गोष्ट पाहिजे असेल, सांगायचं असेल तर ते वडिलांना कधीच फोन करणार. ते कोणाला करतील, मम्मीला. त्यांना माहिती काय पाहिजे तर आई बरोबर वडिलांना सांगेल आणि आपल्याला ती गोष्ट मिळेल. कारण स्त्रीमध्ये ते काय आहे, तेवढी क्षमता आहे, तेवढे गट्स आहे, तेवढे पॉवर आहे, काय. परंतु स्त्री जर एखाद्याला पटवून द्यायचं असेल तर ती बरोबर पटवून देईल. तुम्हाला बघा, कोणतंही काम तुम्ही सांगा, घरामध्ये बघा, बाहेर बघा, समाजात बघा. इव्हन जो आपण पाहतो की छोटे छोटे जी मुलं आहेत शाळेमध्ये, मेजॉरिटी स्त्रियांची जास्त असते शिक्षक म्हणून. कारण ते छान त्यांना समजून सांगतात, त्यांना व्यवस्थित पटवून देतात. आणि ही एक काय आहे, हा सिद्धांत आहे देवबापाने तुझं ज्ञान स्त्रीला दिलेलं आहे. आणि म्हणून आपलं काम आहे की आपल्या मंडळीमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये देखील देवबापाच्या नावाची आपल्याला घोषणा करायची आहे. आज आपण वचनाकडे जाऊया. आपण काढूया की तिथला जे पत्र आहे, तिथला पत्र याचा 2रा अध्याय आणि 3 ते 5 वचन मिळालेलं पटापट वाचा. तिथला पत्र याचा 2रा अध्याय आणि 3 ते 5 वचन. केलेला आहे तिथला पत्रामध्ये बोलाने की तसेच वृद्ध स्त्रियांनी चाल चलूंकी आदरणीय असावे, त्या चहाडखोर मद्यपानासक्त नसाव्या, सुशिक्षण देणाऱ्या असाव्या. त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलाबाळांवर प्रेम करावे. त्यांनी मर्यादशील, शुद्ध चरणी, घरचे काम पाहणाऱ्या, मायाळू, आपापल्या नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या असे असावे. म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. खूप छान बोध इथं केलेला आहे. तसं जर पवित्र शास्त्रात बघितलं तर पूर्ण पवित्र शास्त्रच आपल्याला काय करतं, चांगलं आणि वाईट. कारण जीवन आणि मरण या दोन्ही गोष्टी आपल्या समोर दिलेल्या आहेत. देवबापाचं आपलं प्रेम किंवा देवबापाची अशी आपण निर्मिती आहोत की त्याच्या प्रतिरूपामध्ये आहे. देवबाप आपल्या कोणालाही कधीही सक्ती करत नाही. वाईटही गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि चांगल्याही गोष्टी ठेवलेल्या आहेत. जे आपण निवडून घेऊ ते आपल्याला प्राप्त होणार आहे. परंतु मग असे काही गोष्टी देवबापाने या पवित्र वचनामध्ये ठेवलेल्या आहेत की त्या वारंवार आपल्याला बोध करतात की आपण ते चांगलं निवडून घ्यावं. शेवटी इच्छा स्वातंत्र्य आपल्याकडं आहे. आणि इथं हा जो बोध केलेला आहे हा काही फक्त वृद्ध स्त्रियांना केलेला नाही. ठीक आहे, वृद्ध म्हटल्यानंतर आपल्याला माहित आहे की
शारीरिक क्षमता कमी असले किंवा नैसर्गिकरित्या आपलं प्रत्येकाला वृद्धत्व येणार, त्यामधून आपल्याला जायचंय. परंतु वृद्ध या दोन्ही अर्थाने आपण घेऊया किंवा जेव्हा आपण देवाच्या वचनामध्ये मुळावलेले, रुजवलेले आणि त्याच्यामध्ये खोल डीप जातो, तेव्हा अनुभवाने देखील आपल्यामध्ये जी मॅच्युरिटी येते ना, ती तरुण स्त्रियांपेक्षा एक प्रौढ महिलेकडे किंवा वृद्ध महिलेकडे जास्त असते. हो की नाही? बरोबर आहे ना? आता आपणही म्हणतो की नाही, आपल्या नवीन जे सुना असतील किंवा मुली असतील किंवा इतर समाजामध्ये ज्या, की तुमच्यापेक्षा आम्हाला काय जास्त अनुभव आहे. कारण त्यांना आलेले जे अनुभव असतात, एक्सपिरियन्स असतात, ते कमी असतात. आपल्याला आलेले जे अनुभव आहेत आतापर्यंत, जे आपण बघितलं, जे आपण शिकलो, त्या पद्धतीने जास्त आहे. मग त्यांच्यावर एक खास जबाबदारी दिलेली आहे. आधी तर त्या कशा असाव्या, म्हणजे याच्यावरून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की आपलं जे आचरण आहे ते आदरणीय म्हणजे पवित्र म्हणजे झालेलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आता ती पवित्रता हळूहळू लुप्त होत आहे. आपण सगळ्या गोष्टी करतो, आपण वचन वाचतो, प्रार्थना करतो, चर्चला जातो, आपण ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या चांगल्या करतो, परंतु पवित्रतेमध्ये आपण राहत नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची पायरी आहे की जर आदरणीय आपल्याला स्त्री म्हणायचं आहे तर त्या पवित्रतेमध्ये राहणं गरजेचं आहे. मरियमवर जी कृपा झाली, अनेक तरुणी त्यावेळेस ज्या होत्या ना, त्यांना माहित होतं की अशा प्रकारची गोष्ट येणाऱ्या याच्यामध्ये होणार आहे. ते स्वतःला शुद्ध पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करायचे, परंतु त्या सगळ्यांमधून मरियमची निवड झाली. आणि त्याच पद्धतीने तिचं जे पवित्र जीवन आहे किंवा तिचं जे विश्वासूपणाचं जीवन आहे, त्याच्यामुळे तिची निवड करण्यात आली. आज आपण बहिणींनी देखील, इथे असलेल्या प्रत्येक बहीण असू द्या, माता असू द्या किंवा मला देखील पवित्र राहणं अत्यंत गरजेचं आहे. त्या पवित्रतेचा रोज आणि रोज आपण जर स्वीकार केला, त्याच्या वचनानुसार चालण्याचा, वागण्याचा, बोलण्याचा आपण जर प्रयत्न केला, तर निश्चित अर्थाने आपलं हे जीवन जे आहे ते आशीर्वादित होईल. काल एक त्यांचं स्किट मी घेतलं, रिले रेस सारखं, या वचनावरून. आपल्याकडे इथे जागा कमी आहे, परंतु आपलं जे स्किट आपल्याला मी तुम्हाला सांगू इच्छिते की रिले रेस म्हणजे काय, की जे काही आहे त्यांच्या हातामध्ये आपल्याला दुसऱ्याला द्यायचंय. या ज्या स्त्रिया आहेत की ज्या मॅच्युअर्ड आहेत, ज्या परिपक्व आहेत देवाच्या वचनातला, त्यांनी काय करायची, तरुण स्त्रियांना तो वारसा द्यायचा आहे. अनुवंशिकतेने ज्या गोष्टी आपल्या जातात त्याच पद्धतीने आपल्या संस्कारातून, आपल्या मूल्यातून, आपल्या रोजच्या जीवनातून देखील काही गोष्टी आपण इतरांना देत असतो आणि त्या देण्याची जबाबदारी तिथं आपल्याला सांगितलेली आहे. आणि त्यांना शिकवायचंय आपल्याला तरुण स्त्रियांना की आपल्या नवऱ्यावर, आपल्या मुलाबाळावर, आपल्या कुटुंबावर कशा पद्धतीने आपण प्रेम करायचंय, कशा पद्धतीने आपण शुद्ध आचरण करायचंय, कशा पद्धतीने आपण आपल्या कुटुंबाचं संरक्षण करायचंय. आपल्या सगळ्यांना माहित आहे पवित्र शास्त्रामध्ये नीतिसूत्राचा 31वा अध्याय आणि जर आपण 10वं वचन आणि तो जो 10च्या पुढचं जर अध्याय बघितलं तर तिथं लिहिलेलं आहे की सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते, तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. आणि जेव्हा मी हा अध्याय वाचत होते त्याच्या पुढचं, तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की तो पॅरामीटर खूपच हाय आहे, तो सद्गुणी स्त्रीचा. बापरे, एवढ्या गोष्टी एखादी स्त्री करू शकते? आणि आजच्या युगातली, आजच्या ह्याच्यातली, तेव्हापासूनच तो शास्त्राने काही बदलणार नाही. पण मग लगेच मला आपल्या बायबलमधील सगळ्या महिला आठवल्या की ज्यांनी शुद्ध आचरण, पवित्र जीवन आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन इतिहासामध्ये देवाच्या सेवेमध्ये त्या वाढलेल्या आहेत आणि त्यांचं नाव बायबलमध्ये आलेलं आहे. म्हणजे हे होऊ शकतं, परंतु त्यापर्यंत जाण्यासाठी ते लगेच होणार नाही. पहिल्याच वचनामध्ये ते सांगितलेलं आहे. पहिल्याच वचनामध्ये काय सांगितलं आहे की सद्गुणी स्त्री कोणास प्राप्त होते, तिचं मोल मोत्याहून अधिक आहे. मोती किंवा जो हिरा आहे तो सहजासहजी सापडत नाही. त्याची जी प्रक्रिया आहे ही वर्षानुवर्ष चालते. मोती जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल ना, तर तो खूप कठीण रीतीने मिळतोय, तो खूप डीप असतो. आणि दुसरी गोष्ट, तो लगेच तयार होत नाही, तर 100-150 वर्ष जाऊ द्यावं लागतात त्या कीटकाला आणि मग तो शिपल्यामध्ये मोती तयार होत असतो. म्हणजे त्याला तेवढे कष्ट, श्रम, मेहनत घ्यावे लागतात आणि मगच ती सद्गुणी स्त्री म्हणून होईल. पवित्र शास्त्रामध्ये आज दुसरं देखील एक उदाहरण आहे. काढा बरं नीतिसूत्राचा 14वा अध्याय आणि 5ं वचन. आपले घर बांधते व मूर्त ती आपल्या हाताने ते पाडून टाकते. आणि प्रत्येक सुज्ञ स्त्री, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक सुज्ञ स्त्री आपलं
घर बांधते आणि मूर्ख स्त्री काय करते? पाडून टाकते. या वचनावर जेव्हा मी मनन करत होते आणि एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास कदाचित आली असेल. प्रत्येक सुज्ञ स्त्री घर बांधते आणि मूर्ख स्त्री पाडते. आता सुज्ञता म्हणजे काय हे तर आपण पाहणार आहोत, परंतु सुज्ञ स्त्री जी आहे ती घर बांधते आणि मूर्ख स्त्री तशीच पाडून टाकते का? तशीच पाडते का? कशाने पाडते? स्पेसिफिक शब्द आलाय. देवाचं वचन आहे ना, अपूर्णता कधीही ठेवत नाही. ते जे वचन आहे ना ते पूर्ण असतं. लक्षात घ्या. सुज्ञ स्त्री हाताने बांधत नाही घर. तिथं लिहिलंय का सुज्ञ स्त्री हाताने घर बांधते? काय लिहिलंय? सुज्ञ स्त्री घर बांधते. म्हणजे ती बांधत नाही. तिचं जे सुज्ञपण आहे, तिची जी बुद्धिमानी आहे, ही परमेश्वराकडून आहे. म्हणून ती तिचं घर बांधण्यासाठी काही करत नाही. परमेश्वरच तिचं ते घर बांधत असतो. परंतु जी मूर्ख स्त्री आहे ना, ती हाताने बांधते. तिथं परमेश्वर काही करत नाही. ती तिच्या हातानेच ते कोलॅप्स करते. आज आपण पाहूया की ज्या बुद्धिमानी स्त्रीमध्ये आपली गणना आहे किंवा नाही, तुमची काय आणि माझी काय. आपण आपलं घर, आपलं कुटुंब, नुसतं घरच नाही तर आपली जी मंडळी आहे ज्यामध्ये आपण रोज वचनाचा मांडणा सर्व वेचतो, ही मंडळी देखील आपलं घर आहे. ज्या समाजामध्ये आपण राहतो ते देखील आपलं काय आहे? एक कुटुंब आहे. आणि ह्या पूर्ण विश्वामध्ये ह्या ज्या मंडळ्या आहेत ना छोट्या छोट्या, हे म्हणजे ख्रिस्ती जागतिक मंडळीचं एक लक्षण आहे. त्यामध्ये देखील आपली भूमिका ही बुद्धिमानी स्त्री सारखी आहे किंवा नाही हे आपण आज पाहिलं पाहिजे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामधून काही स्त्रियांचं मी तुम्हाला हे सांगणार आहे की त्यांनी आपलं घर बुद्धिमानाने कसं मांडलं आणि काही ज्या स्त्रिया आहेत की त्यांनी ते कोलॅप्स कसं केलं. कदाचित आपल्या सगळ्यांनाही माहित असेल, परंतु तरी देखील देवबापाच्या वचनामधून आपण बघूया की बुद्धिमानी स्त्री असणं म्हणजे काय. काही हुशार असणं, खूप हुशार आहे माझी मुलगी, माझा मुलगा खूप हुशार, कधी पहिला नंबर सोडला नाही, ती खूप मोठा ऑफिसर आहे, खूप मोठ्या पदावर आहे, खूप मोठं तिच्याकडे सगळं आहे, म्हणून ते बुद्धिमानी झाले का? नाही, बिलकुल नाही. बुद्धिमानी स्त्री तिचं शिक्षण बघत नाही. देवाचा क्रायटेरिया आपल्याकडे बघण्याचा खूप मेजरमेंट वेगळं आहे. आपण ज्या दृष्टीने पाहतो प्रत्येकाकडं ते खूप वेगळं आहे. आपल्याला वाटतं की ही खूप किती हुशार आहे ही महिला, किती छान बोलते. तुम्ही कदाचित म्हणत असाल मॅडम किती हुशार आहे, किती छान. तो क्रायटेरिया देवा धरत नाही. परमेश्वराचं जे वचन आहे, परमेश्वराची जी समक्षता ती खूप वेगळ्या पद्धतीने कार्य करत असते. आणि म्हणून देवाच्या दृष्टीने बुद्धिमानी स्त्री तीच की जी आपलं घर या भूतलावर बांधू शकते. मग ते आध्यात्मिक घर असू द्या, आपलं कौटुंबिक असू द्या, सामाजिक असू द्या. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा सर्व बहिणींनी. असं कधीच म्हणू नका की मी शिकलेली नाही, मला काही येत नाही, मला काही करता येत नाही, मी कुठे जाऊ. परंतु तुम्ही सर्व बुद्धिमानी देवबापाच्या वचनामधून होऊ शकता. जर ती कृपा आणि ते सामर्थ्य जर तुम्ही देवाला मागितलं तर निश्चित अर्थाने आज ज्या आपण स्त्रिया पाहणार आहोत त्यांच्यासारखंच कार्य आपण आपल्या जीवनामध्ये आणि या समाजामध्ये करू शकतो. आज तेच पाहत होते की समाजामध्ये आज अशा स्त्रिया पण आहेत आणि बायबल मधल्या पण आहेत. जर मी ॲमी कार्बनकर याचं जर नाव तुम्हाला घेतलं, त्या मिशनरी आहेत आणि त्या मिशनरी असून ही तरुण स्त्री होती. तिला काय पडलं आहे की भारतामध्ये येऊन मला सेवा करायची आहे. देवदर्शनाची ज्या प्रथा आहे, ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्यांच्यासाठी ही बहिणी तिथं गुडघ्यावर प्रार्थना करायची आणि तिने भारतामध्ये काम केलेलं आहे. सारा ठक्कर नावाची जी महिला, तिचं भाऊ तिथं अपंग होती, पायाने आलू होती, परंतु देवबापाच्या दृष्टीने तिचं जे श्रम आहे ते मोलवान आहे. ती येऊ शकली नाही भारतात, पण तिचा जो भाऊ होता तो भारतामध्ये तामिळनाडूमध्ये मिशनरी म्हणून काम करत होता. आणि यामध्ये तिने पाहिलं तिच्या भावाने महिलांची परिस्थिती भारतीय सांगितली आणि तिला तो सांगत असताना तिला तिथं बर्डन आलं त्या महिलांविषयी, भारतीय समाजाविषयी. कुठं ती परदेशामध्ये बर्डन कुठलं घेतलं? भारतीय स्त्रियांचं. आणि तिथं ती गुडघ्यावर राहून प्रार्थना करली, देवबापा मी ज्या पद्धतीने आधू आहे मी काही करू शकत नाही, यांच्याकडे शिक्षण नाही, यांच्याकडे देवाचं वचन नाहीये, या काय करतील. आणि म्हणून त्यासाठी तिने त्यावेळेस अनेक असे फंड तिथं जमा केले. स्वतःकडचं तिने 30-40 तोळे सोनं होतं ते विकलं आणि इथं तमिळनाडूमध्ये भारतामध्ये तिने शैक्षणिक संस्था मिशनरी स्कूल स्थापन केला. यामधून ती
शिक्षण आणि आध्यात्मिक शिक्षण देऊन महिलांना प्रगत करत होती. अशा किती महिला आहेत जे आपण म्हणतो की बायबलमध्ये तर आहेच आहे, पण जेव्हा आपल्यासारख्या सर्वसामान्य स्त्रिया आपण त्या देवाच्या राज्यामध्ये किंवा आपण एक पाऊल तर पुढे करूया, त्याच्या सेवेसाठी आपण इच्छा तर दर्शवली ना. जर आपण इच्छा दर्शवली नाही, जर आपण त्याचा प्रयत्नच केला नाही, तर देवाचं काहीच कार्य आपल्या जीवनामधून इतरांपर्यंत पोहोचू शकत नाही. पंडिता रमाबाई ज्या स्त्रिया आहेत त्या तर महाराष्ट्रात आहेत आपल्या, आपण मुक्ती सदन येते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी कशा पद्धतीने एक विधर्मी याच्यातून ते येऊन आपलं देवाचं कार्य आणि महिलांसाठी आणि अनेक अनाथांसाठी काम केलेलं आहे. म्हणजे अशाही स्त्रिया जगामध्ये आहेत. आज आपण बायबलमध्ये कदाचित या स्त्रियांनी या बायबलमधल्या स्त्रियांचं अनुकरण केलेलं आहे, त्यांचा किस्सा वारसा घेतलेला म्हणून त्या पुढे गेलेल्या आहेत. आणि म्हणून आजही आपण बायबलमधल्या ज्या स्त्रिया आहेत त्यातल्या एक दोन स्त्रिया मी तुम्हाला सांगते, कारण काल मी 5-6 स्त्रिया तिथे घेतल्या दिवसभर असल्यामुळं. कधी जर आपण हे असं वेळ आला तर पुढे पण आपण पाहूया. परंतु आज ज्या महत्वाच्या ज्या स्त्रिया आहेत आपल्या वचनाला धरून की ज्या बुद्धिवाणी किंवा बुद्धी ज्याला आपण म्हणूया सुज्ञता, त्या कशा पद्धतीने आहेत त्या आपण पाहण्याचा प्रयत्न करू. रूथ याचा आपण पहिला अध्याय काढूया. आणि रूथ मध्ये आपल्याला सगळ्यांना माहित आहे की रूथ ही स्त्री कोण होती आणि तिने कशा पद्धतीने देवबापाच्या वचनाचं किंवा देवबापाचं अनुकरण करून आपल्या बरोबर कोणाला, आपल्या सासूला तिने सांभाळलेला आहे. रूथ याचा पहिला अध्याय आणि 11 ते 16 वचन वाचूया. नामी म्हणाली, माझ्या मुलीनो परत जा, तुम्ही मजबूरवर काय येता? माझ्या पोटी आणखी पुत्र आहेत की ते तुमचे पती होणार? माझ्या मुलीनो माघारी जा, मी आता वृद्ध झालो आहे, नवरा करण्याचे माझे वय नाही. मी म्हटले की मला पती मिळवायची आशा आहे व आजच रात्री तो मिळाला आणि मला पुत्रही झाले, तरी ते प्रौढ होईपर्यंत तुम्ही त्याची काही वाट पाहाल काय? त्यांच्या अपेक्षेने तुम्ही नवऱ्या वाचून राहाल काय? छे छे माझ्या मुलीनो, तुमच्यामुळे मी मनस्वी कष्टी होत आहे. परमेश्वराचा हात मजवर पडला आहे व पुन्हा पुन्हा त्या हेळी काढून रडू लागला. अर्पाहीने आपल्या सासूचा मुखार घेतला, पण रूथ मात्र तिला बिलगून राहील. तेव्हा ती म्हणाली, पहा तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवाकडे परत गेली आहे, तर तूही आपल्या जावेच्या मागून जा. रूथ म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. तुम्ही मराल तेथे मी मरेन व तेथेच माझी मृत्युमाती होईल. मृत्यूखेरीज तुमचा आणि माझा कशानेही वियोग झाला तर परमेश्वर मला तदनुसार परिपत्य करो किंबहुना अधिक करो. रूथ ही जी स्त्री आहे पवित्र शास्त्रामध्ये रूथेचं वर्णन जुन्या करारामध्ये आलेलं आहे आणि लक्षात घ्या तिच्या नावानेच हा अध्याय आहे. पवित्र शास्त्रामध्ये असे 2च अध्याय आहेत की ते स्त्रियांच्या नावाने येणार, पहिली रूथ आणि दुसरी एस्तेर, बरोबर है ना? म्हणजे किती विशेष असेल देवबापाच्या दृष्टीने. लक्षात येत आहे की रूथचं नाव त्या अध्यायाला आलेलं आहे. मी 4च अध्याय आहेत, पण त्या 4ही अध्यायामध्ये खूप काही देवबापाच्या वचनाची जी समक्षता आहे आणि खूप काही शिकण्यासारखं आहे. देवबापाने हा जो रूथचा अध्याय आपल्याला दाखवलेला आहे की जी रूथ आहे मुळात ही मोवाबी स्त्री आहे, ही गैर यहुदी स्त्री आहे, ही यहुदी स्त्री नाही. पूर्ण अध्याय तुम्ही घरी जाऊन निवांत वाचा या रूथचे 1 to 4. तेव्हा खरं काय तिचं जे काम आहे किंवा देवबापाची जी काही योजना आहे आपल्यासाठी, त्यावेळेच्या लोकांसाठी आणि इथून पुढच्या जनरेशनसाठी ती आपल्याला नीट समजेल. हे काही अध्याय फक्त त्यावेळेच्या परिस्थितीसाठी दिलेले नाही आहेत परमेश्वराने की त्यावेळेस तसं होतं म्हणून ती रूथ तशी वागली, बिलकुल नाही. रूथ या अध्यायामधून देवबापाची महान आणि विशेष जी योजना आहे जेव्हा आपण 4ही अध्याय वाचतो तेव्हा आपल्याला लक्षात येतो. आज आपण रूथ मधून एक बुद्धिमानी स्त्री किंवा सुज्ञ पत्नी कशी असते याचं वर्णन आपण पाहणार आहोत. मुळात कुटुंब व्यवस्था इथे देखील होती. इथं 3 स्त्रियांचा प्रामुख्याने उल्लेख आलेला आहे. कोणत्या त्या स्त्री आहेत या रूथ मध्ये? पहिली काय आहे? नामी. दुसरी काय आहे? अर्पा. आणि तिसरी कोण आहे? रूथ.
बरोबर आहे की नाही? पुढे जर आपण बघितलं, परंतु त्या सुनांच्या आधी नामी आणि तिचं कुटुंब, नामी, तिचे पती आणि तिला 2 मुलं कुठे गेले? ते काय सोडून गेले? बेथलेहेम, यहुदा प्रांत सोडला. देवाला त्यांनी सोडलं. सगळं छान सुखात तिथं होते, परंतु थोड्याशा अडचणी, दुष्काळ परिस्थिती आली आणि काय केलं? ते देवाच्या समक्षतेपासून हे कुटुंब दूर केलं. एडेन बागेतलं कुटुंब लक्षात ठेवा, आपले कुटुंब लक्षात ठेवा आणि या रूथचंही कुटुंब लक्षात ठेवा. आज शिकत असताना या रूथच्या आधी जी नामी, तिची जी सासू होती, त्या सासूचं मी थोडक्यात सांगतेय की तिने काय केलेलं आहे? यहुदा प्रांत किंवा जे बेथलेहेम, देवाच्या आशीर्वादाची जी भूमी होती, त्यापासून ती बाहेर येऊन कुठे गेली? मोआबात राहायला गेली. कदाचित तेव्हाची परिस्थिती अशी होती की तिथं दुष्काळ पडला होता, परंतु मोआबामध्ये चांगली परिस्थिती असेल. ती म्हटली असेल की चला आता मी तिथे जाऊन राहते. आता आपल्या जीवनामध्ये कितीही संकट येऊ द्या, जर आपण ख्रिस्तामध्ये आहोत, जर आपल्या परिस्थिती जरी बिकट आली, समस्या आल्या, त्रास आला, आपण देवाला कधीही सोडता कामा नये. कदाचित ती तिथं गेली नसती तर एवढं हे झालं नसतं, परंतु देवाच्या योजना त्या देवाच्या योजना, ती गेली नसती तर कदाचित रूथही आली नसती आणि देवबापाचं जनरेशनही सुरू झालं नसतं. काही असू द्या, परंतु काही छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकण्याचा आपण प्रयत्न करूया की ही जी नामी, हे कुटुंब त्या परिस्थितीतून पुढे कुठं आलं? मोआबामध्ये 10 वर्ष राहिले. त्यामध्ये त्यांनी अजून एक काय केलं की जी परमेश्वराने आज्ञा केली होती इस्रायल लोकांना की तू गैर यहुदी स्त्री आपल्या घरामध्ये आणू नको, हिने अजून काय केलं? त्याच्यात भर काय पाडली? कोण आणल्या? मोआबी स्त्रिया आपल्या मुलांना करून आणल्या. एकीचं नाव होतं अर्पा आणि एकीचं नाव होतं काय होतं? रूथ. ओके रे? या दोन्ही 10 वर्ष त्यांच्या बरोबर राहिल्या. 10 वर्षांनी अशी परिस्थिती आली की मग नवरात्र आधीच गेला आणि मुलंही गेले. राहिल्या आता या फक्त 3 सासू आणि 2 हे खूप विरोधाभास आहे. सासू आणि सून खूप छान इथं दिलेलं आहे. काल ज्या प्रवासात माझ्या बरोबर आंटी होत्या, त्या मला तर छान सांगत होत्या की आमचं खूप छान नातं आहे सासू सुनेचं, आणि म्हणे कधीच आमच्यात म्हणे एक सिस्टर भांडण झाली नाही. आता जवळजवळ 20-25 वर्ष होती, पण आम्ही खूप छान कोऑर्डिनेशन ठेवलेलं आहे. आणि ती हे करते तर मी हे करते, मी तिला हे सांगते तर ती ते करते, आणि आमचं खूप छान पद्धतीने. असं खूप कमी घरांमध्ये पाहायला मिळतं. परंतु इथं मात्र देवपाणी वचनामध्ये हेही नमूद करून दिलेलं आहे. लक्षात घ्या, याच्यात त्या 3 स्त्रिया आहेत, त्याच्यामध्ये सासू आणि तिच्या 2 सुना आहेत, आणि सासू चांगल्या पद्धतीने त्यांना सांगत आहे की तुम्ही आता जा बाबा, आता काही माझ्याकडे राहिले नाही, मी चांगली भरलेली इथं आले, परंतु आता सगळं मी गमावलंय आहे. तुम्ही कशाला माझ्या बरोबर राहून स्वतः दुःखी होता, कष्टी होता? मला न पुत्र आहेत, न मी ठरवलं तरी मला पुत्र होणार नाही, मग तुमचं आयुष्य पुढचं काय जाणार? आणि चांगला सल्ला तिने दिला, परंतु एकीने ऐकला, एकीने नाही ऐकला. अर्पाने तो ऐकला. अर्पा आपल्या पुन्हा काय झाली? माघारी गेली. परंतु रूथ गेली का? रूथ गेली नाही. रूथनी तिचा निश्चय पक्का केला होता आणि रूथनी सांगितलं की मरणाशिवाय आपला वियोग होणार नाही. आणि तिचं एक छान वाक्य आहे की तुमचा देव तो माझा देव, तुमचे लोक ते माझे लोक. ती आपलं गणगोत, आपलं घरदार, आपलं सर्व काही सोडून तिच्या मागे जाते. वास्तविक पाहता यहुदी लोक या मोआबी किंवा इतर जे लोक होते त्यांचा तिरस्कार करायचे, ते नव्हते घेत आपल्यामध्ये. परंतु हे माहित असताना ही गेली, कारण ही कशी होती स्त्री? सद्गुणी स्त्री होती, नम्र स्त्री होती, देवाला भिवून वागणारी स्त्री होती. आणि या 10 वर्षामध्ये जेव्हा ती नामी आणि या परिवारामध्ये राहत असेल, कदाचित नामीकडून बऱ्याचशा गोष्टी तिला समजल्या असतील. बऱ्याचशा गोष्टी तिला काही कोणी सांगितलं नसेल, दुसरं कोणी सांगितलं असेल, कोणाचं आचरण बघून ती वळाली? पिताला पत्र पुन्हा जा, पहिल्या अध्यायात काय सांगितलंय की तुमचं चालचलन, तुमचं संपूर्ण जे काही ते आदरणीय असावं. तुम्हाला काय करायचंय? तरुण स्त्रियांना बोध करायचा आहे की आपलं घर कसं सांभाळायचंय, आपले मुलं कसे सांभाळायचे, शुद्धतेमध्ये कसं जीवन जगायचंय, पवित्रतेमध्ये कसं राहायचंय, जबाबदारी कशी चालवायची. आणि सगळ्यात तिथे एक मोठा शब्द दिलाय की तुम्हाला आपल्या पतीच्या अधीन राहायचं आहे. अधीनतेचं समर्पक
अधीनतेचं जे उदाहरण आहे ते म्हणजे रूथ आहे. पती असतानाही ती अधीन राहिली आणि पती नसताना पण आपल्या सासूच्या अधीन राहिलेली आहे. आज अधीनता आपल्या स्त्रियांना बिलकुल आवडत नाही. काय म्हणावं अधीन राहा. मी शिकलेली आहे, मी पण कमवते, माझंही एक अस्तित्व आहे, माझंही एक व्यक्तिमत्व आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु अधीनता आपण सोडू नये, कारण वचनामध्ये आपल्याला दिलेलं आहे. मग अधीनता म्हणजे कमीपणा. आपण महिला का आपण हे एक्सेप्ट करतो की कमीपणा आहे? अधीनता म्हणजे कमीपणा नाही. अधीनता म्हणजे आपली एक समर्पण वृत्ती. लक्षात घ्या, समर्पण ज्याला म्हणतो ना आपण, की बाबा मी प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्या सहभागी आहे. समर्पण वृत्ती. नाही तर पती एक सांगेल किंवा तो एक निर्णय घेईल आणि मला तो मान्य नाही, परंतु तुम्ही समर्पकता दाखवा. आणि यामुळे काय होईल माहितीये का? कदाचित तो निर्णय तुम्हाला पटणार नाही आज पतीचा किंवा घरातल्या मोठ्या व्यक्तींचा, परंतु तुमच्या या कृतीमुळं तुमचं तर देव चांगलं करलच, पण समोरच्यामध्ये पण बदल करायला सुरुवात करेल. म्हणून ही अधीनता पाहिजे जी रूथकडे होती. रूथनी पती असताना पण अधीन ठेवलं, अधीनता ठेवली आणि सासू बरोबर ती अधीनच राहिली. त्या सासू बरोबर ती कुठे गेलेली आहे आपल्याला बघायला मिळतं. कुठे गेली? पुन्हा त्या प्रेमात तिथे गेलेली आहे. आणि मग आपल्याला पुढे सगळा इतिहास माहित आहे की काय झालं. परंतु या रूथला माहित होतं की मी कोण आहे आणि माझी अधीनता किंवा माझं समर्पण त्या देवाच्या प्रती, माझ्या सासूच्या प्रती, माझ्या कुटुंबाप्रती कसं आहे. आणि ह्या गोष्टीमुळं देवबापाने दिलं, तिच्यामधून काय दिलेलं आहे, खूप मोठं उद्धाराचं जे दान आपल्याला दिलं, तिच्या वंशावळीतून पुढे काय झालेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. ती पण एक आहे, ती गैर यहुदी, परंतु तिचाही उपयोग तिच्या या आचरणामुळे देवबापाने केलेला आहे. तिच्या प्रामाणिकतेमुळे, तिच्या मेहनतीमुळे, तिच्या कष्टामुळे, तिच्या समर्पण वृत्तीमुळे, या सगळ्या गोष्टीमुळे देवबापाने तिला आशीर्वाद. तिला माहित नव्हतं की जी जेव्हा तिचं हे भावा सोडून तिथं चालली तर माझं छान होईल बाबा, मला खूप चांगला पती मिळेल, खूप पैशावाला असेल. किती धनवान होता, किती मोठा होता. ती काय त्या उद्देशाने गेलेली नाही. निस्वार्थ वृत्ती होती तिची. तिची एकच वृत्ती होती की ज्या देवाला मी ओळखलेला आहे ह्या बाईपासून, त्या या बाईला आणि त्या देवाला मी कधीही सोडणार नाही. लग्न झाल्यावर तिने आपल्या सासूला सोडलेलं नाहीये, जेव्हा भावाच्या बरोबर झालेला आहे. बघा ती तिला तेव्हाही घेऊन गेलेली आहे आपल्या बरोबर. म्हणजे किती एकनिष्ठ होती ती तिच्या कुटुंबाप्रती, तिच्या जबाबदारीप्रती. आणि हे रूथ मधून आपल्याला शिकायचं आहे. बुद्धिमानी किंवा सुज्ञतेने तिने आपलं तर घर बांधलं, परंतु आपल्या सासूचंही भलं केलं आणि पुढचं जे जनरेशन आहे त्याचं देखील भलं केलं. ही असती सुज्ञ स्त्री की जी फक्त स्वतःपुरताच विचार नाही करत, ती स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबाचा आणि समाजाचा देखील विचार करते. हे आपल्याला रूथ पासून शिकायचं आहे. दुसरी जी स्त्री आहे ती म्हणजे दबोरा. शास्त्रीयाचा 4था अध्याय जर आपण काढला, आता मी पटपट घेते कारण वेळ जास्त झालेला आहे. शास्त्रीयाचा 4था अध्यायामध्ये आपण दबोरा बघूया. ही जी दबोरा आहे, ही दबोरा जर आपण काढूया आणि 1 ते 10 मिळालं तर वाचा पटकन. मरण पावल्यावर इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुनरुक्ती केली. तेव्हा परमेश्वराने याबीन नामे कानानी राजा हस्सोरात राज्य करीत होता. त्याच्या हाती त्यास दिले. त्याचा सेनापती सिसरा हा विदेशांचे नगर हरोशेत येथे राहत असे. त्याच पाशी 900 लोखंडी रथ असून त्याने 20 वर्ष इस्रायल लोकांस फार गांजिले, म्हणून त्यांनी परमेश्वराचा दावा केला. त्या समयी लप्पी दोथाची बायको दबोरा संदेशप्री इस्रायलाचा न्याय निवाडा करीत असे. इफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामा व बेतेल यांच्या दरम्यान दबोरा नामक खजुरीच्या झाडाखाली तिची बैठक असे. तिने अबिन वामाचा पुत्र बाराक यास केदेश नफ्ताली येथून बोलावून आणले व त्यास सांगितले, तू नफ्ताली व जुबलुनी यांच्यातील 10,000 पुरुष बरोबर घेऊन ताबोर पर्वताकडे कूच करून जा. अशी आज्ञा इस्रायलाचा देव परमेश्वर याने तुला केली आहे. देव म्हणतो, याबिनाचा सेनापती सिसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर
यासह किशोर नदीपर्यंत येईसे मी करेन आणि त्यास तुझ्या हाती देईन. बाराक तिला म्हणाला, तू माझ्याबरोबर येशील तर मी जाईन, नाही जाणार नाही तर जाणार नाही. ती म्हणाली, मी तुझ्याबरोबर अवश्य येईन, पण याद्वारे तुझी प्रतिष्ठा व्हावयाची नाही, कारण परमेश्वर सिसरा यास एका स्त्रीच्या हाती देणार आहे. मग दबोरा उठून बाराकाबरोबर केदेश येथे गेले. बाराकाने झुकलुनी नफ्ताली यास केदेश येथे बोलावले. मग त्यांच्या मागून 10,000 पुरुष चालले आणि दबोराही त्याच बरोबर गेली. दबोरा दुसरा कॅरेक्टर आपण पाहतो. एक पाहिलं रूथ, हो ना, आणि दुसरं जे आहे दबोरा. दबोरा देखील एक विवाहित स्त्री होती, लपिदोताची पत्नी दबोरा. तिच्या पतीचा एवढाच उल्लेख आहे, बाकी काहीच नाहीये. जर शास्त्रेचा 4 आणि 5 अध्याय आपण बघितलं तर संपूर्ण हे या शास्त्रेमध्ये हे 2च अध्याय दबोरीवर आहेत. ते पण खूप महत्वपूर्ण आहेत आपल्या सर्व मंत्र्यांसाठी. दबोरा ही त्यावेळेसची न्यायाधीश म्हणून होती. न्याय करणारी महिला होती, न्यायाधीश. ही संदेशची होती, न्यायाधीश होती. ही एक सुज्ञ पत्नी होती, ती बुद्धिमानी होती, देवाची आज्ञा मानणारी होती, म्हणूनच ती संदेशची म्हणून होती. आता या दबोरेच्या जीवनामध्ये जर आपण बघितलं आणि त्याच्या आधीची जर पार्श्वभूमी बघितली इस्रायलांची, इस्रायल लोक काय करायचे? 40 वर्ष रानामध्ये भटकले. का भटकले? त्यांच्या चुकीमुळे. कारण ते देवाकडे काय करायचे? मिळालं की यायचे आणि देवाने सगळं दिलं की देवाला विसरून जायचे. ही त्यांची एक सिस्टीम होती. पॅटर्न लक्षात घ्या. आणि हे चालत असायचं आणि मग देवा कोणाला तरी उभं करायचा, पुन्हा लीड करायचा आणि त्या लोकांना पुन्हा त्या मार्गापासून परामुक्त करायचं. असे हे दबोरा देखील 12 वंशाचं नेतृत्व करणारी न्यायाधीश महिला होती. 12 वंश, बापरे. आणि ही एकटी महिला. त्या 12 वंशामध्ये एकही पुरुष नाही मिळाला का? किंवा एकही असं नव्हतं का योद्धा? परंतु देवाचा जे दृष्टिकोन आहे ते कोणाला जर उभं करायचं तर तो उभं करतो. फक्त आपली, मी पुन्हाही म्हणते की आपली इच्छा, आपली तयारी पाहिजे. आणि हे आपल्याला इथे समजून येतं. ही जी दबोरा होती हिच्यामध्ये सगळे गुण होते, क्वालिटीज होती. ही आता आपल्या जर आजच्या आपण काळाशी धरलं तर ती वर्किंग वुमन पण असेल. कुठं बसायची ही न्याय निवाडा करायला? कोणत्या झाडाखाली बसायची? त्याच्या आधीचं वाक्य वाचा. आधीचं वाक्य वाचा. एक खजुरीच्या झाडाखाली बसायची. खजुरीचं झाड माहितीये, पण आधीचं वाक्य काय काय होतं? तिथं लिहिलेलं आहे की दबोरेच्या खजुरी खाली. त्या खजुरीच्या झाडाला पण तिचं नाव मिळालं होतं, दबोरेच्या खजुरी खाली. म्हणजे काय आयडेंटिटी असेल तिची त्यावेळेस? लक्षात घ्या, काय ते अनॉइंटेड असेल, काय तो अभिषेक होता की लोक त्या खजुरीच्या झाडालाही तिच्या नावाने दबोरेचं झाड. आणि तिथे तो बसून इस्रायलाचा 12 वंशाचा न्याय निवाडा करत असत. किती बिझी असत. आपल्याला माहितीये की जुन्या घरामध्ये कसे लोक होते, त्यांच्या काय समस्या होत्या. तिथं आपल्याला जर एक केस किंवा एक जर हे म्हटलं तर ते 4 वर्षांनी त्याचा निकाल लागतो. कारण एवढं पेंडिंग केसेस कोण कोणाकडे लक्ष देणार सरकार? पण ही महिला रात्रंदिवस तिथं असत. मग घर कधी सांभाळायची? पतीला काही जेवण बिवण काय आहे की नाही? मुलांचं काय? मुलांचं मुलं असतील त्यांचं संगोपन, हे सगळं करून ती करायची. म्हणून ती सद्गुणी आहे. लक्षात घ्या, हा खूप महत्वाचा वाटा तिचा होता आणि तो तिने निवडला आणि यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. आणि जेव्हा हा कनानाचा राजा जो याबीन, त्याचा जो सेनापती होता, कोण? सिसरा, हो की नाही? तिथे दिलेलं आहे. ते तुम्ही नंतर घरी जाऊन वाचा. मी पटापट जे सांगते फक्त लक्ष द्या आणि नंतर घरी जाऊन वाचा. 20 वर्ष यांनी या इस्रायलांना पुन्हा छळलं आणि पुन्हा दबोराने कोणाला बोलवलं? बाराकाला बोलवलं की तू काय कर, हे 2 प्रांत नफ्ताली आणि यांच्यातले 10,000 पुरुष घे आणि काय कर, तू कूच कर त्या कोणाशी लढायला जा? सिसराशी. आणि तिथे एक वचन दिलेलं आहे
की तू नफ्ताली जिबलून यांच्यातले 10,000 पुरुष घेऊन ताबोर डोंगराकडे जा, कूच करून जा, अशी आज्ञा इस्रायलाचा देव परमेश्वर याने तुला केली आहे ना. कोणी सांगितलं? दबोराने सांगितलं का त्याला जायला बाराकला? कोणी सांगितलं? परमेश्वराने ती आज्ञा दबोराकरवी त्याला केली होती. दबोरा संदेश हारिका होती, संदेशची होती, म्हणून परमेश्वराचा हरेक निर्णय कोणाकडे यायचा? दबोरेला. आणि दबोरा त्या पद्धतीने कृतीत अंमलात आणण्यासाठी करायची. म्हणून बाराकला बोलवलं, तो निरोप तिने दिला. बाराकने काय करायला पाहिजे होतं? मग आपल्या मते काय करायला पाहिजे होतं? जायला पाहिजे होतं. परमेश्वराने सांगितलं तर जायला पाहिजे होतं. तो गेला का? तो काय बोलला? तू जर येतील तरच मी जाईल, तू जर माझ्याबरोबर आली तरच मी जाणार, नाही तर मी काही जाणार नाही. का बरं बाराक असं बोलला? काय बघितलं असं बाराकाने? आणि काय बघितलं दबोरेने की दबोरा त्याच्या बरोबर गेली? आणि बाराकाने काय बघितलं की बाराक हा गेला नाही? काय वाटतं? लक्षात घ्या, बाराकाने बघितलं इथं किती रथ बघा किती आहे, तिथं दिलेलं आहे. याच्यामध्ये अध्यायामध्ये दिले की तो म्हणतो याबिनीचा सेनापती सिसरा आपले रथ, आपले सर्व लष्कर घेऊन, रथ आहेत त्याच्याकडे, लष्कर आहेत आणि किती भरपूर आहेत त्याच्याकडे, 900 का काय ते रथ होते. आणि आपल्याकडे तर काहीच नाही. त्यांनी ते रथ घोडे ते बघितलं. कोणी बघितलं? बाराकाने. मी नाही जात बाबा, तू चल माझ्या बरोबर. त्यांनी तिथं लक्ष केंद्रित केलं सत्य परिस्थितीकडं. त्यांनी परमेश्वराचं वचनाकडं बघितलं नाही की काय सांगतोय परमेश्वराचं वचन. आणि त्यांनी ती परिस्थिती बघून तो मागे हटला आणि दबोरेला म्हणतो तू जर आली तरच मी येईल. दबोरा म्हटली का अरे मला तर हे सांगण्याचं काम दिलंय, मला कुठे युद्धाचं काम दिलेलं आहे, मी कशाला येऊ तुझ्या बरोबर. तिची एक क्वालिटी बघा, ती स्वतः नेता होती, लिडरशिप करत होती, तर ती सगळ्यांच्या पुढे राहायची. गेली ती, चल म्हणे मी येते, घे ते 10,000 रुपये, काय 10,000 लोकांचे घे आणि मी तुला सांगते त्या दिशेला तू वर. म्हणजे युद्धनीती पण बघा तिची काय होती. ती काही ट्रेंड नव्हती लष्करातल्या अधिकारी सारखी, पण देवाचं सामर्थ्य तिच्यामध्ये होतं आणि ते तिला कार्य करण्यास भाग पडत होतं. तिने हे नाही बघितलं की हा किती मोठा सेनापती आहे, ह्याच्याकडे एवढे रथ आहेत, घोडे आहेत आणि मग कसं होईल खरंच, एखादा बाण मला लागला तर मी तर मरून जाईल. परंतु तिने हे बघितलं की चल मी तुझ्या बरोबर येते, मी पुढे उभं राहते आणि मग परमेश्वर काय करेल, आपल्याला तो विजय देणार आहे. पण तिचं एक स्टेटमेंट आहे बाराकाला, काय म्हणते ती की जर तू नाही तर परमेश्वर हा जो विजय आहे कोणाच्या हाती देणार आहे? एका स्त्रीच्या. दबोरेने नाही मारलं, यहोवाने मारलं. आपण जर पुढे वाचलं तर ते वाचा, एका स्त्रीने त्या राजाला मारलेलं आहे. परंतु हे गौरव बाराकापासून काढून घेण्यात आलं, कारण बाराक तिथं तयार झाला नाही. आज आपण जर तयार झालो ना तर देव खूप मोठ्या राष्ट्रामध्ये क्रांती आणल, आपल्या समाजामध्ये आणल, आपल्या कुटुंबामध्ये आणल. फक्त महिलांनी पुढे येण्याची गरज आहे, देवासाठी कार्य करण्याची गरज आहे. असं म्हणू नका की नाही बाबा हे ते खूप मोठं महिला होतं, त्यांना सगळं होतं, माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे शिक्षण, माझ्याकडे ती क्वालिटी, मला साक्ष सांगायची म्हटलं तरी मी उभं राहू शकत नाही, असं वाटतं जाऊ दे सगळे लोक ऐकतील, माझं तर अशी वृत्ती. परंतु तुम्ही या पुढं, तुम्ही एक पाऊल आणा तर परमेश्वर तुमच्यासाठी 10 पाऊल पुढे, तुम्ही एक पाऊल पुढे जर केलं त्याच्या राज्याच्या वाढीसाठी तर परमेश्वर अजून पुढचे 20 पाऊल तुमच्यासाठी पुढे येईल. आणि असं करता करता आपलं जे जीवन आहे ते परमेश्वराला समर्पित राहील. या दबोरेने तेच केलं. नेतृत्व क्वालिटी बघा तिची, ती गेली, ती बुद्धिमानी होती, तिला माहित होतं की माझ्या वतीने लढणारा परमेश्वर आहे. यशायाचा 43वा अध्याय आणि 1 आणि 2 वचन पटकन वाचा. यशाया 43 1 आणि 2. तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा करता परमेश्वर असे नको येऊ नको, कारण मी तुला सोडवले आहे, मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे, माझा आहे. तू त्याला तू चालतील तेव्हा मी तू बरोबर असेल, माझ्या तू चालतील तेव्हा त्या तुला बुडवायच्या नाही, अगदी तू चालतील तेव्हा तू भाजावायचा नाही, ज्वाला तुला पोळवायची नाही, कारण मी परमेश्वर तुझा
की हे याकोबा उत्पन्न करता तुला इस्रायल देव म्हणतो की भिवू नको, मी तुला सोडविलंय, मी तुझ्या नावाने तुला हाक मारलेली आहे. आज परमेश्वर आपल्याला नावाने हाक मारत आहे आणि तू कोणाचा आहेस? माझा आहे. जेव्हा देव आपल्याला बोलवतो त्याच्या कार्यासाठी, त्याच्या सेवेसाठी, तर आपण आपले नाही राहत, आपण कोणाचे आहोत? देवाचे आहोत. कारण कार्य आपलं नाहीये, हे युद्ध तुमचं नाहीये, तर हे काय आहे? त्याचं आहे आणि तो बघून घेणार आहे. आणि तू जलाशून चालशील तेव्हा मी तुझ बरोबर असेल, नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाही, अग्नीतून जाशील तेव्हा तू भाजावायचा नाही, ज्वाला तुला पोळणार नाही, कारण मी परमेश्वर तुझा देव आहे. हे दमोरेला चांगलं माहित होतं की माझ्या वतीने लढणारा कोण आहे? तो सेनाधीश परमेश्वर आहे. तर त्यांनी सांगितलंय तू कूच करून जायचं आणि आपल्याला माहित आहे या अध्यायामध्ये की परमेश्वर त्यांच्या वतीने लढला. त्यांच्याच सेनाची अशी दानादान केली की त्यांना त्यांचं समजलं नाही ते कसे हरले. आणि जो सिसरा जो त्रास देत होता तो पळून गेला, सगळं रथ घोडे सगळं सोडून, आणि कुठं? एका स्त्रीच्या तिथं गेला आणि तिने काय केलेलं आहे? त्याचा मृत्यू तिच्या हातून झालेला आहे. आपल्याला हे माहित पाहिजे की जर देवाने आपल्याला निवडलं आहे, बोलवलेलं आहे, तर आपलं काम नाहीये ती काळजी चिंता करायची, ते सगळं काम त्याचं आहे. आपण उगीच निरर्थक काळजी करत असतो, निरर्थक आपण ज्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं ना त्याकडे जात नाही. इथे सांगितलंय की तू नद्यातून जाशील, तू ज्वालातून जाशील, तू कुठूनही जा, तू जाशील म्हणजे जावं लागल. जर आपण सेवेमध्ये आहोत तर त्याच्या मार्गात असे प्रसंग येणार आहे, घाबरू नका. असे जरी प्रसंग आले, त्रासदायक जरी आले, संकट जरी आली, भीती जरी आली, घाबरून जायचं नाही. फक्त हे वचन क्लेम करा की यशाया 43 मध्ये 1 आणि 2 मध्ये तू सांगितलंय की तुम्हाला नावाने बोललेलं आहेस, मी तुझा आहे आणि मी जिथं जाशील तिथं तू माझ्या पहिला असशील. तुमच्या आधी देवा कार्य करायला तिथं हजर असतो. हे जे इस्रायल लोक होते, दबोराच्या आधी तिथं सेनाधीश परमेश्वर तिथं लढायला सज्ज होता सैन्य घेऊन. आणि ही विश्वास आणि ही जी योग्यता आहे ती आपल्यामध्ये आणणं गरजेचं आहे. आपल्याला नवीन करारामध्ये जे फक्त मी डच सांगते तुम्हाला. नवीन करारामध्ये 2 गोष्टी आपल्याला माहित आहे की मरिया आणि तिची बहीण मार्था. मरियाने काय केलं? चांगला वाटा निवडला आणि मार्थेने काय केलं? चांगला वाटा निवडला नाही. असं आहे का? नाही. मार्था आणि मरिया यांचं जे चित्रण आहे या 2 बहिणींचं, एक जगिततेमध्ये चांगली गोष्ट होती, चांगलं करत होती ती, परंतु मरियाने त्याही पेक्षा काय केलं की देवाच्या चरणाजवळ केलं. आणि आज आपल्याला सगळं करायचं, तेच करायचंय. मरियासारखा चांगला वाटा. मी म्हणत नाही रात्रंदिवस मग बसा तिथं आणि सगळी सोडून द्या, करत नाही, परंतु त्याच्या चरणाजवळ जाणं म्हणजे काय आहे की त्याच्या समक्षतेमध्ये आपण वाढलं गेलं पाहिजे. ज्या ज्या वेळेस वेळ मिळेल, जिथं जिथं संधी मिळेल, जिथं जिथं आपला जर देवाला वापर करून घ्यायचा असेल त्या अवेलेबल राहा. काय करा? स्वतःला अवेलेबल राहा. या दबोरेने त्या खजुरी खाली स्वतःला अवेलेबल करून दिलं, उपलब्ध करून दिलं देवाच्या सेवेसाठी. आणि म्हणून त्या खजुरीच्या झाडाला तिचं नाव लागलेलं आहे आणि देव त्याचं गौरव जे आहे ते त्याला देत असतो. लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला देखील जर देवा उपलब्ध करून घेत आहे तर ती गोष्ट आपल्यामधून कधीच इतरांकडे जाता कामा नये. काहीही असू द्या, तुम्हाला जी देवाची सेवा दिली, मी म्हणत नाही संदेश देण्याचीच असेल, मी म्हणत नाही प्रार्थना करण्याचीच असेल, मी म्हणत नाही जी असेल की देवा, सकाळी उठलं की म्हणायचं देवा प्रार्थना करा. आपल्या विषयातून बाहेर येण्याच्या आधीच म्हणायचं की देवा माझा आज काय उपयोग करून घे, मी माझा तुला समर्पण करतो आणि माझा वापर तुझ्या गौरवासाठी करून घे. आणि असं जेव्हा आपण करू तर निश्चित अर्थाने देव आपला अधिक आणि अधिक महान उपयोग करून घेईल. आणि आज ही वेळ आहे, कारण देवाचं वचन सांगतं पीक फार आहे परंतु कामकरी खूप थोडे आहेत. आणि देवाची इच्छा आहे की आपण सर्वांनी त्याच्या कामासाठी सज्ज व्हावं. कारण शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला माहित नाही की देवाचं येणं जवळ आलेलं आहे. जर आपण तयार नसल तर देव आपलं कार्य दुसऱ्यांना नाही सोपं, कोणीही तयार होईल. शेवटच्या दिवसात असं सांगितलं तुम्ही नाही तर धोंडे ओरडतील. पण जर आपल्याला मग निर्माण केल्याचा उद्देशच काय आहे? जर देवाने जर आपल्याला त्याची निर्मिती म्हणून जर आपल्याला स्वरूपामध्ये निर्माण केलेला आहे तर तो उद्देश जर आपल्याकडून गेला नाही बहिणींनो तर आपला काहीही उपयोग नाही. आणि ते झालं पाहिजे. हनन्या आणि सप्फिरा हे जे कपल होतं, या कपल मधली सप्फिरा आणि हनन्या यांचा कसा अंत झाला? ती सुद्धा त्यांनी वर्तली नाही दिसते. तिने स्वतःचा आणि आपल्या नवऱ्याचा पण प्राण वाचू शकली असती, परंतु तिने काय केलेलं आहे? तिथं ज्या गोष्टीमध्ये
आपल्या पतीला, आपल्या कुटुंबाला साथ द्यायला पाहिजे आणि त्याचं डायरेक्शन बदलायला पाहिजे होतं. ती डायरेक्शन तिने बदललं नाही. रूथने ते डायरेक्शन बदललं. ती मोबाबातच राहिली नाही सासू बरोबर, डायरेक्शन बदललं. दबोरेने ते डायरेक्शन बदललं. आज आपल्याला आपल्या हातामध्ये की आपण आपल्या दिशा कशी बदलू शकतो ते सामर्थ्य देवबापाने प्रत्येक बहिणीमध्ये ठेवलेलं आहे. तर त्याचा वापर करा. प्रत्येक बहिणीला देवबापाने निवडलेलं आहे. फक्त हे ओळखा की मला कशासाठी देवबापाने या भूतलावर आणलेलं आहे. तो उद्देश, ती प्रार्थनापूर्वक देवबापाकडून जाणून घ्या की देवबापा मी कशा पद्धतीने तुझी सेवा करू, कशा पद्धतीने मी तुझ्या नावाची घोषणा करू. आणि आपलं एक स्थान, आपलं एक घर त्या बुद्धिवाणी स्त्रीनी जसं या भूतलावर देवाने तिच्यासाठी बांधलं, स्वर्गात आपल्याला एक दिवस जायचंय, आपलं घर तिथं तयार होत आहे. आजचं हे आपलं जे वागणं आहे ना या जगामधलं, यावरून आपलं एक घर तयार होत आहे. मग आता ते कसं तयार करायचं हे आपल्या हातामध्ये आहे. एक झोपडी तयार करायची, छोटं तयार करायचं का महाल तयार करायचं. आणि म्हणून देवबापाने ते सामर्थ्य आणि त्याचं वचन आपल्यामध्ये ठेवलेलं आहे. परमेश्वर करून या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला देवबापाच्या वचनात वाढण्यास परमेश्वर सांगतो.